हाँ भाई हो भाई मगर जब आए हुए कुत्ते को क्या हाँ भागा जेवाय करायचं होतं जेवायचं करायचं झालं का हला की आवाज आला जरा जोरात आवाजच नाही कार्यक्रमातून काय घ्यायचे आणि मी बी काय बोलणार आहे बाईची काळी आहे आजूबाजूच्या बाई बोलली की संध्याकाळी तुला सोमे अटॅक येणार त्यामुळे विनंती आहे मी जे बोलायला मी त्याकडे लक्ष द्यायचं काय काय बस बाया बी एवढ्या डेंजर आहे लहान लेकरं घेऊन सोबत आल्या यांना महाराष्ट्र सुधारणार नाहीये का लक्षात घ्या 14वी भव्य बौद्ध धम्म परिषद प्रश्न याच्यातून घ्यायचंय काय इथं बसलेल्या तमाम माता मावल्यांना विनंती आहे आपल्यातला थोडा आवाज आपण कमी करसाल आणि एका जोरदार आपण नारा देसाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता बाजूला ज्या बाया असतील झोपल्या असतील त्यांना सांगा कार्यक्रम चालू झाला काही काही बाया आहेत इथं आल्या घराला कुलूप लावले पण तिच्या डोक्यात प्रश्न पडलाय कुलपाला झटका द्यायचा राहिला कुलूप लावल्यावर पण एक झटका द्यावा लागते बरोबर लागली का नाही ते पाहावं लागते तर तसे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील बाग जे काही तरुण वर्ग उभा आहे तो आढाव धारणा बोलतो धम्म परिषदेला आलाय तुला माहित आहे लई शांती आली म्हणून तू आलाय तर या तमाम युवकांना देखील विनंती आहे या देशाचं स्वप्न आणि या देशाची धुरा आपल्या हातावर आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाबा याच्यातून घ्यायचंय काय इथं बसलेल्या माता मावल्यांना विनंती आहे की बाबासाहेब म्हणलं की पहा गरिबीला आधार बाबासाहेब म्हणलं की ज्याला बोलता येत नाही त्याचा पण आधार या ठिकाणी आज मी बोलायला तुम्ही ऐकायला हे देखील एक आवर्जून गोष्ट सांगायला ती देखील संविधानाची उपकार आहेत आपल्यावर आता या ठिकाणी एखादी महिला इथं बसली असती तिनं नट्टापट्टा केला असता मेकअप केला असता हा कार्यक्रम आपल्या नशिबात नव्हता आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक महिलांना म्हणत असतो की बाबा तू हरिपाठाला जाय तू कीर्तनाला जाय तू पूजा विधी आराधनेला जाय तू या प्रत्येक धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा केला जाय पण कुठल्या तरी एका चौकामध्ये हातात संविधान घेऊन हात वरती करून घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अशी घोषणा देणारा आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा आहेत त्यांच्या पायाची नतमस्तक होऊन आपल्याला पुढे जायचे कारण आपल्या जीवनाचे पहिले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे भारतातल्या कुठल्याच महिलेने विसरता कामा नये पण एक गोष्ट व्हायली काय माहितीये का आपल्या इथं ज्यांना मार खाल्लाय आणि जे मार खाऊन आले ते दोघंच एकमेकाला भाषण देते ज्यांना मार खाल्लाय आणि जे मार खाऊन आले त्यातून पाहिले किती लोक आले होते काय बोलू लागले आता ते अंजली ताई येणार आहे ते आता लय डेंजर बोलतात म्हणून हे का नाही म्हणजे मेन गोष्ट इथं बसलेल्या तमाम माता मावल्यांना विनंती आहे जर खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटलं असेल इथं परिवर्तन करायचे आणि माझ्याकडे विषय जे स्पर्धा परीक्षा म्हणतात इथं बसलेल्या तमाम बहिणींना पोरीवर एक विनंती करतो या कार्यक्रमाला तुम्ही आला या कार्यक्रमाला आल्यावर बाहेर पाहिलं असेल अनेक मोटरसायकली तिथं काहींच्या फोर व्हीलर या ठिकाणी तिथं युवक वर्ग आला युवती वर्ग आला इथं उपासक उपासिका आल्या एक गोष्ट आवडून सांगतो आपल्याला का करायचंय आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपण आदर्श मानत असाल इथं बसलेल्या मायबापांना एक विनंती आहे जर तुम्हाला येणारी पिढी घडवायची असेल तर हे तुमचं पोरग म्हणून सांगतो मायच्यानं हप्त्यातून एकदा पोराला हाना जर तुम्हाला ही पिढी सुधारायची असेल ना
इथं बसलेल्या तमाम माईंना सांगायचं खाल्लाच पाहिजे हप्त्यातून एकदा पोराला हाना, त्याची गलती असो नसो तरी हाना. उद्या चांगला वार आहे, कोणाला उद्या गुरुवार, बाया पहिले उपवास करायचा ना. उद्या चांगला वार आहे, गुरुवार बुधवार आहे का बरं, परवा गुरुवार आहे. हा, तर उद्याचा वार पोराला ठेवा, परवाचा वार पोरी ठेवा. एका दिवशी बापाला लोड येईल. विनंती आहे करायलो की का याचे आपलं पोरग आहे का याचं जराचं स्टेटस चेक करा. इथं मी येताना काही पोरं पाहिले 15-90चा वाशिव लागला. आपण आलोत कशाला? फोटो कोणाचा आहे ना? द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या ठिकाणी विचार ऐकायचे आपल्याला. त्या ठिकाणी तुला चालताय ना, तू काय देश सांभाळणार? पंगाट झुलायला तू. काही मी केस पाहिले, अख्खं पीक गायब केलंय, फक्त तण ठेवलंय है ना. काही ना भवाळीत पाळी घातली, काही एवढे केस वाढवले. मला पहिल्या वाटलं पोरगीच हे करू, उडून गेलं का नाही, आपलंच हे म्हणले. हा, अरे आपल्या राहणीमानातून आपला ॲटिट्यूड दिसला पाहिजे. आपल्या वर्तनातून आपण कोण आहे ते दाखवण्यापेक्षा लक्षात घ्या, ज्ञानाच्या भरोश्यावर या जगामध्ये 194 राष्ट्रामध्ये ज्या माणसाची जयंती साजरी होते, ज्या माणसाला अनेक संकट आले, अनेक अडचणी आल्या, त्या माणसाचं कॅरेक्टर जगातल्या 194 देशाच्या पुस्तकात शिकवलं जातं. त्या माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्या माणसाचा फोटो आपण पाहिला, तो सुटाबुटामध्ये आहे. त्यांच्या केसाकडे पाहिलं, त्यांच्या बुटाकडे पाहिलं, त्यांच्या सुटाकडे पाहिलं तर वाटतंय वर्तन कसं पाहिजे का. आपल्या राहणीमानात पहिल्यांदा बदल करणं काळाची गरज आहे. काही ना पॅन्ट घातल्यात 50 फाडले, कोणा सांगतो फॅशन. तुला स्पेलिंग येत नाही फॅशनची, आगाऊ बापाला हाणायचं नाही. जे हे ते रिअल मान्य करायला शिका है ना. का बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म दिला त्याप्रमाणे राहता आलं पाहिजे का. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम ते अरे आपल्या राहणीमानावरून आपलं इभूषण आपण लोकांना ओळखून देऊ शकलो पाहिजे. पण व्हायला काय माहितीये का, केवळ कोणतरी येणार भाषण करणं आपण सुधारणार असं कदापि होणार नाहीये. इथं बसलेल्या ते बायानो थांबा रे, ते बघ बाबा तुला प्रश्न विचारली मी. हा, बायाला मी प्रश्न विचारली हे का नाही. आता कुठं तरी आपण तिकडल्या प्रवाहातून इकडे आलो, त्याच्यात आपल्या बाया आहेत इथं बसलेल्या. वडीलधाऱ्या भंतेजींना विनंती आहे की रविवारी आपला कार्यक्रम तिकडे चाललाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. 21 वर्ष लागले अभ्यास करायला, एक धर्म आपल्याला द्यायला. आणि आपले जर तिकडे जात असतील तर मग तुम्हाला मार पाहिजे का नाही है ना. काहून तर म्हणलं तिकडे स्वातंत्र्य आहे. अरे बाबा आपल्याला कपडे घालायचे अधिकार नव्हते, आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता, आपल्याला खाण्यापिण्याचा अधिकार नव्हता. एवढ्या खातात तुम्ही या ठिकाणी बसल्यात, रस्त्यात चालताना कोणता माय घालाल, तुमच्याकडे वाकडी नजर टाकू शकत नाही. हे अधिकार कोणाचे? फक्त आपल्या बापाने लिहिलेल्या संविधानाचे. आणि आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज काय. तरी आपले भांडवळ काही जर तिकडे जात असतील तर इथं मी यावरून काय सांगितलं की पालकांना विनंती करायलो, जर आपला देश आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थानं चांगला ठेवायचा असेल तर हप्त्यातून एकदा पोराला हाना. आता इथून गेले त्याला जवळ बोलवा. एक मास्तर आलतं परभणीहून, त्याला सांगितलंय आम्हाला त्याला हाणायचं टेंडर दिले. भाऊ वेळ दुपारी 2 तो हा कार्यक्रम चालू. कधी समजा आपला बाप विसरला तर पोराने हट्ट्याने बापाला कॉल करायचा, पप्पा आय एम रेडी, व्हाय यू नॉट कमिंग. कधी पोरगा विसरला बापाला फोन करायचा, रे भाई तू रेडी राहाय. आपला बेल्ट आपण बापाकडे काढून द्यायचा, बापान 5-6 आपल्याला दिले पाहिजे. काळाची गरज आहे ना. उद्या पोरग परवापासून पोरगी, आणि दररोज हप्त्यातून एकदा कार्यक्रम. दररोज नाही, दररोज मारल्यावर त्याला काय होणार, त्याची किंमत राहणार नाही. तिथं बसलेल्या बायांना एक विनंती आहे, तुमचा आवाज ते क्याव 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 काय चालू. जेवण झाले का. काही जण ते गाण्याचा नंतर कार्यक्रम आहे त्याच्यात झोपायला पाहिलं, जागा बिगा पाय लांबवण्यात का ते पाहिल्या.
चालेल नाही तुम्हाला जागा पाहिजे पण पुन्हा काय करल्यात आपले पाय लांबवत आले पाहिजे, पाय जवळ घेता आले पाहिजे, वाले देश घडवायचा म्हणून है ना. आता ह्या कोणाला तरी फोन लावल्या तिकडून कोणतरी येणार आहे तिच्यासाठी जागा. भारत माझा देश आहे ह्यातच माझे सारखे समोर येणार. त्याच्यात पुन्हा पोरगे बसले ते का होते लढायले है ना. कार्यक्रम काही काही काय चालू हे पता लागलं. काही काही म्हणजे ते गाणे कधी चालू होतात आम्ही नाचतो कधी है ना. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मला डोक्यावर घेऊ नका, पहिले डोक्यात घ्या. बाबासाहेबांच्या ज्ञानाचा वापर करून बाकी जाती प्रवर्गाचे लोक सुधारले. आपण दलिंदर तिथंच आहेत. आपला फायदा कोण घेतला? बाकीच्याही घेतला. आपला एखादा नेता गल्लीत गेलाय, कुठल्या तरी नेत्याच्या चटाया उचलायला सांगायला समाज महामागे, याच्यामुळे आपण मागे येत ना. आपला कार्यक्रम कढीपत्त्यावणी झाला, फुल तेलामध्ये तळायले आणि खायच्या टायमाला बाहेर फेकायले. आपल्यासारख्या लोकांच्या खांद्यावर आहे. पण कुठतरी आपल्याला सुधारणा काळाची गरज आहे. आता व्हायला काय माहिती कोणतरी येते भाषण देते आणि आपला बदला करून घेऊन जाते. बाबासाहेबांच्या लोकांनी भाषणात काय केला म्हणजे विक्री केली. अनेक लोक आले इतर धर्माचे बऱ्यापैकी बाबासाहेब मागायला दरवाजातून पुढे गेले, विधानसभेत गेले, विधान परिषदेत गेले, बाबासाहेब अली सदरी. त्यांना काल हा भोळा बाबा समाज आहे. जी लोक बाबासाहेबांवर बोलतात त्याला देवाप्रमाणे मानतात, पण खरे दलिंदर ओळखा ते खरंच ते मनातून बाबासाहेब बोलतय का, त्याच्या मनात खरंच बाबासाहेबांबद्दल श्रद्धा आहे का है ना. आणि त्यासाठी म्हणून काय म्हणलो मी की आपल्या पोरावर ते परिवर्तन करणं काळाची गरज आहे. आपला पोरगा कोणाच्या संपर्कात आहे. इथं बसलेल्या पोरांना एक सर्वात महत्वाचं एक मोटिवेशन वाक्य देऊन चाललो. आज तुम्ही इथं कार्यक्रम संपवणार आहे, रात्रीचे 11 वाजणार आहे. आपला बाप कार्यक्रम संपल्यावर गेटच्या बाहेर पडणार आहे. इथं हजारो गाड्या बाहेर लागलेल्या आहेत, कोणाच्या 4 व्हीलर लागलेल्या आहेत. पटकन तरुण पोरगे बऱ्यापैकी गाडी सेल्फ मारणारे, केसावर हात फिरवणारे, भरकन गाडी घेऊन जाणारे. कुठला तरी एक वयवर्ध बाप आहे, त्या बापाकडे ते असं पाहणारे. कोणाचा तरी तो बाप आहे, तो गाडी भरधाव वेगाने निघून जाणार आहे. पण तो त्या बापाला म्हणणार नाही काका तुम्हाला गावात सोडायचे का. तो म्हणणार नाही काका तुम्हाला घनसावंगीला सोडायचे का. तो म्हणणार नाही काका इथं जवळपास कुठ सोडायचे का. तो आपल्या बापाला नेऊन सोडणार नाही का. तर तो नेऊन सोडताना पहिल्यांदा आपल्या बापाच्या अंगातले कपडे पाहणार. आपल्या बापाच्या अंगातले कपडे फाटलेले तिथला एकही मायकाला त्या बापाला लिफ्ट देणार नाही. आपल्या बापाच्या गळ्यात फाटलेलं उपरणे तो आपल्या बापाकडे पाहून एकही मला मायकाला म्हणणार नाही काका मी तुम्हाला सोडतो. आपल्या बापाच्या पायात फाटलेली चप्पल आहे ती पाहून त्याला एकही म्हणणार नाही आपल्या बापाला चला काका तुम्हाला इथं सोडतो. आणि ते काय ज्या खेडेगावात आपण राहिलो त्या खेडेगावातून 1000 वेळा आपला बाप बस स्टँडला गेला आणि पुन्हा घरी आला. 1000 वेळा आपला बाप बस स्टँडला गेला पुन्हा घरी आला, रात्री अपरात्री आला. त्या बापाला बस स्टँडहून कोणी आपल्या गावापर्यंत आणून सोडलं नाही. आपल्या बापाला गडबड होती, आपल्या बापाला बस स्टँडहून कोणी फाट्यापर्यंत नेऊन सोडलं नाही. अनेक अडचणी आल्या. आपलं काम काय करून येत ना आपण बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहेत ना. एका पावावर जगावं लागलं. शिक्षणाच्या अनेक अडचणी आल्या. बाबासाहेबांनी काय केलं, कोणाला शिवीगाळ केली नाही. बाबासाहेबांच्या काळात व्हॉट्सअप ग्रुप नव्हता. बाबासाहेबांनी रक्तपात केला नाही. बाबासाहेबांना दिमागाच्या भरोश्यावर सर्वांचा कार्यक्रम नीट केला. 1913ला बाबासाहेब आंबेडकर कुठं काम करू लागले, बडोदा संस्थानामध्ये. काय ठरलं होतं, आम्ही तुम्हाला 25 रुपये स्कॉलरशिप देऊ, तुम्ही शिकायला कोलंबियाला जा, पण तुमच्या ज्ञानाचा वापर आमच्या राजदरबारात झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर तिकडे गेले, त्या ठिकाणी शिकले, वापस आले. ठरल्याप्रमाणे बडोदा संस्थानामध्ये काम करू लागले. आणि बाबासाहेबांचं काम होतं इकॉनॉमिक्स खातं सांभाळू लागले. संस्थान होतं बडोदा. अशा वेगवेगळ्या कॅबिन होत्या. कॅबिन होती आरोग्य विभाग, कॅबिन होती बांधकाम विभाग, कॅबिन होती महिला बाल कल्याण, कॅबिन होती अर्थ विभाग. आणि त्या अर्थ विभागाच्या कॅबिन मध्ये आपला बाप बसलेला होता, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रत्येक कॅबिन मध्ये 1.5 वर्षात चहा द्यायचा, प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी द्यायचं. पण 1.5 वर्षात आपल्या बापाला कोणी पाणी दिलं नाही, 1.5 वर्षात आपल्या बापाला कोणी चहा दिला नाही. ज्या चहा देणाऱ्या पाणी देणाऱ्या अवलादी होत्या त्यांच्या डोक्यात एक विचार होता, तो असेल विद्वान पण त्याची ही जात आहे, आम्ही त्याला का पाणी द्यायचं. आपल्या बापाने लढाई काय केली, युद्ध केलं. आपल्या बापाने शिवीगाळ केली, आपल्या बापाने तलवारी उपसल्या. काय केलं आपल्या बापानं, राज्यघटनेमध्ये कलम 16 लिहिली. कलम 16च्या भरोश्यावर काय झालं, अरे आपल्या बापाला 1.5 वर्षात काही लोकांनी पाणी दिलं नाही. 1.5 वर्षात आपला बाप इकॉनॉमिक्स खाता समजताना काही लोकांनी चहा दिला नाही. आपल्या बापानं बदला कसा घेतला, आपल्या बापानं बदला घेतला, राज्यघटनेमध्ये कलम 16 ऍड केली.
त्या कलम 16च्या भरोश्यावर आपली पोरगी डेप्टी कलेक्टर झाली, त्या कलम 16च्या भरोश्यावर आपलं पोरगा कलेक्टर झाला, त्या कलम 16च्या भरोश्यावर आपली पोरगी PSI झाली, त्या कलम 16च्या भरोश्यावर आपलं पोरगा तलाठी, ग्रामसेवक लिपिक, गणेश लिपिक, वरिष्ठ लिपिक, MBBS, BAMS, नीट मध्ये लागलं, JEE मध्ये लागलं. तीच आपली पोरगी, तेच आपलं पोरगा. ज्या आपल्या बापाला 1.5 वर्षात कोणी पाणी दिलं नाही, आपल्या बापाला चहा दिला नाही, आपलंच पोरगा बढियापैकी एखाद्या कॅबिन मध्ये बसला, त्याच्यासमोर बोर्ड लागला डेप्टी कलेक्टर, छानपैकी AC आहे, त्या AC रूम मध्ये तो बसलेला आहे. ज्या बापाला आपल्या 1.5 वर्षात कोणी पाणी आणि चहा दिला नाही, आज औलादी तपासा. आपल्या पोरांना पाणी देणाऱ्या कोण आहेत, आपल्या पोरांना चहा देणाऱ्या कोण आहेत. बदला कसा घ्यायचा असतो, ते बदला घेण्यासाठी आपल्याला ते शिकायचं काम होलं मी. आणि या ठिकाणी आपल्या बापाला साठी कोणी लिप्त देणार नाही. पण पहिलं काम काय आहे, काय झक मारायची मारा, मोकार लोकांच्या संगतीत राहू नका. आपलं पोरग कोणाच्या संगतीत आहे पहा. आपली पोरगी आहे, इथं बसलेल्या पोरी असतील, पोरीकडे मोबाईल आहे का पहा. आणि पोरगी 12वीच्या आहे, इथं बसलेल्या तमाम बापांना विनंती आहे, बायकोला एखादा हाता घालून काढा. पाहिजे सांग ना, हा पण तूच नाही ती करून चालला, बायकोच तू लहान रात्री. काय दोष आहे, बायकोच दब ना. आणि आपले दिवस बदलले कोणा संविधानानं. जुना काळ लय डेंजर होता बाहेर. हो, सिम कार्ड बदलल्याप्रमाणे माणसं बाहेर बदलायचे, कळलं का. रपा 5-6 बायका करायचे. तू घरी ये, रुकून दुसरी घेऊन यायचं, तू म्हणायचं तूही, तू म्हणायचे ऍक्सेप्ट. तो काम होता चुला आणि मोल. आता कार्यक्रम डेंजर आहे बाई. आता तू घरात आहे आणि दुसरी करून आणली 498 कार्यक्रम डिलीट आहे. त्याला लगेच पोलीस वाले उचलतात. याला मधल्या सीटवर नाही, मागल्या सीटवर बसतात. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तुडू हाणतात. आणि पोलीस वाले काही शिक्षकांनी हातावर मारत नाही, एकाच जागी मारतात, ज्याचे लय काम आहे. हे कोणा दिलं, संविधानानं. हे कोणा दिलं, संविधानानं. आणि सध्या एवढी पावर आहे, समजा एखादा नवरा एक ताण दिला, ते नका मागलेले 2-4 बोचकारी घे, जाय पोलीस स्टेशनला. झालं का, शारीरिक छळ 5 मिनिटात गाडी ते दनादन. पण मायबापासाठी, मायबापाच्या संस्कारासाठी आपण संसार करतो, नाही तर का. संविधान पूर्ण आपल्याच बाजूने. नवरा ताण द्याला 2-4 बोचकारे घेतले, तू समजा पोलीस स्टेशनला गेली, असं हाणतात टायर मध्ये गुतू. आणि समजा हे झोपलेले आणि तू आईच्या डोक्यावर ब्लँकेट टाकली, तू आच्याला हाणलं. आणि हे पोलीस स्टेशन मध्ये गेलं, म्हणलं साहेब माझ्या बायकोने मला मारले, तर पोलीस वाले डबल पुन्हा यायलाच हाणतात. बायकोचा मार खातो. आपला कार्यक्रम कसा झाला, चाकू टरबूज पे गेला, टरबूज चाकू पे गेला, कटना ही टरबूज आहे. आपली बाजूच कोणी मानायची नाही. कोणी हो, तुमचा काय एवढा भारी बाबासाहेबांना आणलाय. बाबासाहेबांनी काय केलं, ज्या वर्गावर, ज्या जातीवर, ज्या व्यवस्थेवर अन्याय झाला का, त्याचे दिवस सोन्यासारखे आणले. ज्याही गोष्टीवर अन्याय झाला, या महिलेला काय समजलं जायचं, चूल आणि मूल. याचं काम काय होतं, चूल आणि मूल. याच्यावर काही काम नव्हतं. आज एक गोष्ट लक्षात घ्या, आदिवासी समाजाची एक महिला शिक्षक पदावर जाते. शिक्षक पदावरून या देशाच्या सर्वोत्तम पदावर जाते, राष्ट्रपती पदाला गवसणी घालते. इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, आपल्या बापाने लिहिलेल्या संविधानामुळे ही देखील गोष्ट लक्षात घ्या. आणि एवढं दिले, आपलं काम काय, माईचं पहिलं काम आहे पोरीचा मोबाईल चेक करा. पोरीच्या मोबाईलचे स्टेटस पहा. पोरीचं स्टेटस दिसलं, अरे खुदा तुमने मोहब्बत बनानी क्यों आहे. आणा मालमत्ता घरचीच आहे. पोरीनं माईची साडी नेसलेली आहे, बढियापैकी मेकअप केलंय आणि छानपैकी रील तयार केली, हे का नाही. कोणीच नव्हतं रे कहना माझा मना, तुझ्यासाठी आले हे वना. आणा शिक्षण नाही, यायला नीट केल्याशिवाय पर्याय नाही. भाषणाला सुधारणार हे. माझ्या अगोदर लय लोक येऊन बोलून गेले, काय परिवर्तन झालं. मी बोलल्या होणार आहे का, झाला आपला कार्यक्रम डिलीट हो. मी बोलल्या सुधारणार आहे का, नाही आहे.
बाया काय बोलायला मग तेच कळलं नाही. हा, प्रत्येकाला पहिल्यांदा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताच्या विचाराचे अनुयायी आहेत. प्रत्येकाने एकदा समोर लक्ष द्यायचे. जीबी बाजू चले बाय हो, माझी जीप काळी आहे म्हणलं. कार्यक्रम पुन्हा बिघडेल तुमचा. माणसरी इथे येऊन बोलले होते, ती धम्म परिषदेला गेली म्हणले, आलीच नाही. हा, एकदा माझ्याकडे लक्ष द्यायचे. जोरात नारा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. आता पुन्हा लक्षात घ्या. आता का बाजूच्याला बोलल्या, पहिले काय झालं माहितीये का, याच्यात पायाचा प्रॉब्लेम झाला. बाहेर आणले लेकरं सोबत. ते लेकरांना काय चालले माहित नाही. त्यानं पहिले बांबू मोजले, इथं किती बांबू आहेत. त्याच्यानंतर ते बम जेवले, त्याने झोप. आणि मी कुठल्याही कार्यक्रमात सांगत असतो की बाबा ते लेकरं सोबत आणू नका. तर लेकराच्या नादी कोणच लागायचं. इंदोरीकर महाराज ते काय करायचे, नेहमी लेकराची परीक्षा घ्यायची. कुठल्याही कीर्तनात गेले की लेकराला उभं करायचे आणि लेकराला विचारायचे, सांग तू किती आहे. एक पोरग उठलं, आजी क्लासमेट आहे तुमची कसून आहे. जागा दे, जागा दे. तिथं जागाच नाही, त्याने मी तिथं बसायची ना. हा बघ, 12वीला असणार हातवर करा ना. आपल्या मूळ विषय 12वीला असणार, माईच्या हातवर करा. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. 12वीला असणार हातवर करा. पोरांनी घेतोय BA BCom झालं का? हा हा, याच्या स्पर्धा परीक्षा तयारी करणार किती आहे? एवढ्यात एकच आहे तू. हा, बाकीच्या याच्यावर आहे, पण तू काहीतरी प्रश्न विचारशील आणि आखले लोक माझ्याकडे पाहतील. तीच होती सगळं उभी करत होती ना. याच्यामुळे तू माते व्हायला आपले. मी काय म्हणलं, हे लहान लेकरामुळे कार्यक्रम बिघडतंय. इंदोरीकर महाराजांची सवय होती का, कुठल्याही कीर्तनात गेले ते काय करायचे, लहान लेकराला प्रश्न विचारायचे. आणि असे इंदोरीकर महाराज एका कीर्तनात गेले आणि एका पोराला उभा केलं, उभा म्हणले, कितीला आहे तू? ते म्हणले, महाराज 6वीला. सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणले, महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले, गध्या तुला अक्कल आहे का? 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड म्हणलं, दोघं सारखेच होती ना. अख्खे लोक हसले ना. पोराला ताण आला. पोरगा आधी सोबत आलो. पोरगा म्हणलं, काही हो द्या, आपल्याला महाराजाचा एकदा बदला घ्यायचा. कार्यक्रम दुसऱ्या गावात पोरग शर्ट बदलून पुढे बसलं आणि महाराज पुन्हा कीर्तन चालून महाराजाचं लक्ष गेलं. महाराज पुन्हा म्हणले, कितीला आहे तू? महाराज विसरून गेले ना कॅन्डिडेट पहिले सगळं. कितीला आहे तू? ते म्हणले, 6वीला. सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणले, महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले, गध्या तुला अक्कल आहे का? ते म्हणले, महाराज थांबा, आगाऊ बोलू नका. बस काय? सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणले, महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले, कस काय? ते वरती आलं, कमरेवर हात दिला आणि आता विचारा म्हणला. महाराज पुन्हा म्हणले, सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणलं, महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले, गध्या तुला अक्कल पाहिजे, थांबा मला 1 मिनिट. खाली उतरलं, कापसाचं कापून किलोचं माप घेऊन वरती आलं. महाराज म्हणलं, आता विचारा. महाराज म्हणले, सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणलं, महाराज काल सांगतो, आज सांगतो, उद्या सांगतो, 1 किलो लोखंड जड. अरे महाराज म्हणले, तुला अक्कल पाहिजे, दोन्ही सारखेच आहेत. ते म्हणले, महाराज असं का? एक काम करा म्हणले, ते कापसाचं कापड तुमच्याकडे घ्या, किलोचा माप माझ्याकडे ठेवतो, तुम्ही मला गाठोडा फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो. जड आहे ते तसे लेकराबद्दल नाही बोलायला होतं. वही माझ्या घरी खाली 20 वर्षापासून आपला जन्म होण्याच्या अगोदर इंदोरीकर महाराज प्रबोधन करायले, तरी लोकांनी काय झालं, परिवर्तन झालं नाही. लोकांनी त्यांच्या काही गोष्टी मजाक मध्ये घेतल्या
बोलता बोलता म्हणजे वय वर्ष 58 होत आलं, त्या माणसानं ती परंपरा घराघरात नेण्याचा प्रयत्न केला, पण लोक सुधारले नाही. सांगायचं तात्पर्य, भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही, पण बाबासाहेबांनी तिथं बदला घेतला. इथं बसलेल्या तमाम माता मावल्यांना विनंती आहे, माता रमाईचं योगदान पहा, माता यशोधरेचं योगदान पहा, माता भीमाईचं योगदान पहा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचं योगदान पहा. प्रत्येक घरामध्ये एखादा पुरुष घडवायचा असेल तर त्या घरामध्ये आदर्श माता लागते. पण व्हायला काय माहितीये का, सध्या माय आणि बाप दोघं मोबाईलमध्ये बिझी आहे. आणि पोरगं तर एवढं डेंजर आहे, माझ्या बापानं रात्री काय पाहिलं होतं हे सकाळी झूम करून पाहते. पोराचा दिवस झाला असेल, पोराबद्दल न बोललेलं बरं, पण मी आवर्जून एक गोष्ट सांगेल किंवा बाबासाहेबांनी काय केलं. जर कदाचित बाबासाहेबांनी आपल्या देशामध्ये 1924ला मद्रास हायकोर्टचं जजपद स्वीकारलं असतं तर कदाचित तुम्ही तिथं बसल्या नसत्या आणि कदाचित विठ्ठल कांगणे इथं बोलायला आला नसता. म्हणून आपला उद्धारकर्ता कोण आहे, आपला कल्याणकारी कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पण व्हायला काय माहितीये का, आपल्या लोकांना सवय झाली, कोणतरी येणार बोलणार आणि पुन्हा आपल्यात विसर पडणार. कारण जगातला एकमेव देश आहे जिथं दररोज भाषणं दिल्या जातात, मात्र आपल्यात कुठलंही परिवर्तन होत नाहीये. त्यावरून सांगायलो, इथं बसलेल्या माता भगिनींना पण विनंती आहे, एकच काम काय म्हणलो मी की पोरो, आपल्या बापाला फाट्यापर्यंत कोणी लिफ्ट दिली नाही, आपल्या बापाला बस स्टँडवरून घरी कोणी आणलं नाही. एक काम करायचंय, इथं बसलेल्या पूर्वी नाही सांगायलो, कलम 16, कोणाच्या हातपाय पडायची गरज नाहीये. त्याच्यानंतर कोणाला वाटलं की मला आई वडील नाही, माझं इंस्टाग्राम अकाउंट नाही, माझं फेसबुकला अकाउंट नाही, मला शिकायचंय, तर तो भाऊ इथं गंभीर आहे. परभणीला आपली अकॅडमी आहे, तो खाणं पिणं राहणं कपडे गिपडे नोकरी लागेपर्यंत तुला मोफत शिकवतो. हाही शब्द इथून द्या. म्हणजे केवळ इथे येऊन एखाद्या महापुरुषावर येऊन डायलॉग हाणायचे तर काही सत्यात उतरवायचे, कळलं का. मी कार्यक्रम करायचे ना, 1 तास बोलायचे. आता तुम्ही सिरियस नाही म्हणून सांगा, आता 1 तास बोलायचे, मोजून 50,000 घेत असतो. 49,999 पण नाही, 50च म्हणाले. आता मी झालो का 50%, त्याच्यामध्ये माय कह्या बोलीला आलो, कळलं का. काय घेतो 50, तर ज्या महाराष्ट्रातल्या पोरी मायबाप नाही, ज्या पोरीला एखाद्या दलितांना टाकून दिलंय, जिला काहीतरी आगळं वेगळं स्वप्न पाहायचंय, तिला कोणाचा व्हिडिओ पाहिलाय, तिला वाटलं आपलं स्वप्न सत्यात उतरायचंय, बाबासाहेब आंबेडकर आपल्या नसा नसात वाटला अभ्यास करायचा, आगळं वेगळं चित्रचरित्र निर्माण करायचंय, तर त्या पोरीचा भाव होण्यासाठी ते पैसे घेत असतो. ते पैसे स्वतःच्या घरासाठी, बायकोला हार करण्यासाठी, मला कपडे करण्यासाठी, तसे भिकारी विचार आपले नाहीत. ही गोष्ट आवर्जून सांगेलो. 2 वर्षात आपला कार्यक्रम जमलेला आहे, आणखी लई मोठी सुरुवात आहे. पण इथं बसलेल्या माता मावल्यांना का म्हणलो मी, पोरो अभ्यास का करायचा आहे. आपल्या बापाला गावातल्या लोकांनी लिफ्ट दिली नाही ना, एक काम करायचंय, 1-2 वर्ष पहिले गाव सोडा, मोठं व्हायचं ना, गावातल्या गरीब लोकांच्या नदीला होणार काही बसा. मला वाटलं मग ह्यानंतर तेच भाषे नका चालेल नाही पाहायला. ते काय झालं, चुकून तिथं बसल्या, त्याची मैत्रीण लांब बसली आणि मेन मुद्द्यावर बोलायचं ना, माझी सासू किती दलित आहे. प्रॉब्लेम तिथंच बिघडायला ना. सासा जवळ बसले का तुम्ही, प्रत्येक काय सासा जवळ बसले, सुनाबद्दल काय दाखवायला है ना, सुना जवळ बसले, सासाबद्दल काय दाखवल्या, आता पोरी जवळ बसल्या, कोणाबद्दल काय असणार है ना. तेव्हा पैसे झालं, तुम्ही जिंदगीच गेली जायला, बरोबर आहे. काय म्हणलो मी, 1-2 वर्ष गावाच्या बाहेर पडा, काय करायचं करा, पण आपल्या बापाला एक गोष्ट करायची आपल्याला. ती कोणती, 1-2 वर्ष नोकरी लागा. इथं बसलेल्या तमाम पोरींना माझा प्रश्न आहे, तुमच्या बापाकडे मोबाईल आहे का, अँड्रॉइड मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे का. बापाच्या मोबाईलवर कधी स्टेटस पाहिलं का, जस्ट एन्जॉईंग गोवा पाहिलं स्टेटस, आपल्या बाबाचं स्टेटस पाहिलं, जस्ट एन्जॉईंग महाबळेश्वर पाहिलं का. हा, आपल्या माईचं स्टेटस पाहिलं, रेसिपी करताना सँडविच पाहिलं का. पण ज्या गोष्टी आपल्या मायबापांनी पाहिल्या नाही त्यांच्या नशिबात द्यायच्या कोण. मग त्यासाठी काय करावं लागेल, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, काय झक मारायची मारा,
हाडाचे काढ करा, रक्ताचं पाणी करा, अभ्यास करा. आपल्या बापाला गावातून फाट्यापर्यंत कोणी दिलं नव्हतं. पहिला पगार आपला आला पाहिजे. पहिल्या पगारात आपण गाडी घेणार नाही, पण पहिल्या पगारात किरायानं गाडी घ्या. ती गाडी फाट्यावर आणा. आपल्या बापाला फोन करा. आपला बाप त्या गाडीत आला पाहिजे. त्या गाडीत आपल्या बापाला बसवा. ती गाडी गावात आणायची आहे. बापाचा हात ॲम्ब्युलन्सवर असला पाहिजे. एक हात असा हुकमध्ये बापान धरलेला पाहिजे. मागल्या सीटवर तू बसलेला पाहिजे किंवा मागल्या सीटवर तू बसलेली पाहिजे. ती गाडी कुठं आणायची? विहारापाशी. सकाळी संध्याकाळी गर्दा कुठं असते? कुठं यापाशी? तिथे ती गाडी आणायची. किंवा गाडी कुठं आणायची? मंदिरापाशी. गर्दा कुठं असते? विहारापाशी, पुतळ्यापाशी, मंदिरापाशी. ती गाडी आणायची. ड्रायव्हरला सांगायचं गाडी किरायची का असं ना. त्याला म्हणायचं गाडी जोरात पळव. गाडी जोरात पळवायची आणि त्याला सांगायचं कचकन ब्रेक दाब. त्याला पटकन ब्रेक दाबलं पाहिजे. ब्रेक दाबल्यावर काय होईल? धूळ उडणार. अशी झपकन धूळ उडणार. तू स्टेटस ठेवतो का नाही? जा दुपार झिलंग्या आहेस तू, असं भिकारी स्टेटस ठेवायचं नाही. कळलं का? त्याला सांगायचं कचकन ब्रेक दाब. त्याने कचकन ब्रेक दाबून धूळ आली पाहिजे. धूळ आली का पटकन तो मागायला दरवाजातून उतरायचं. रपकन पुढचा दरवाजा उघडायचा. त्या बापाचे पाय त्या जमिनीवर पडले पाहिजे किंवा त्या बापाच्या पाया पडायचं. आला ती त्या दरवाजातून त्या बापाचा चेहरा लोकांनी पाहिला पाहिजे. ज्या दलितांनी आपल्या बापाला फाट्यापर्यंत नेऊन सोडलं नव्हतं, त्याच हरामखोर दुनियेला आपल्या बापाकडे सन्मानानं पाहिलं पाहिजे. ते काम करायचं. त्यासाठी आग्रह करायचा. ते केलंय बाबासाहेबांनी. आपला कार्यक्रम काय चालू आहे? भाषण डायलॉग बाजीत काहीच नाही. आमचं पोरले याचं स्टेटस पाहिलं मला सांगितलं काही. याचं स्टेटस है जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ. जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ. कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूँ. आणि हे किराणा दुकानात कामाले. याचं स्टेटस. पोरगी याचा फोन पाहिलं, पोरगी याचं स्टेटस पाहिलं आणि 12वीत है आणि याचं स्टेटस है तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. और सुकली बम फुटल्या 2 किलोमीटर पळणारा तू क्या काय बेजार व्हायचं रे. इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, बाहेर शहरामध्ये तुम्ही शिकत असाल, शहरामध्ये शिका. पुस्तकाच्या पानात मायबापा दिसले पाहिजे. आगाव चाळे करू नका. पोरग तुमच्या माग लागत नाही. कायदा लय कडक आहे. या पोरानं तुझ्याकडं 15 सेकंदापेक्षा टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले याला तुडू हाणतात. पण ताई महातून प्रश्न आहे, तुला कसं काय कळालं त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त तुझ्याकडे पाहिले? टाळी एका हातात वाजत नाही. टाळ्या अशा मलेलवाणी वाजायच्या नाही. तुमच्या भावकीत कोणी गेले का? जोरात वाजवा ना. इथं बसल्यावर मी ताणातच का? होय ताण कशाचा आहे? अरे जरासं बिंदास राहायचं शिका. न जाने कौन सी मुलाकात आखरी होगी. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. एकमेकांना बोला. लोकांचं दुःख विचारा. का कोणासोबत बसलो कधी शेवटची बैठक होईल सांगता येत नाही. उद्या म्हणायची वेळ येऊ नये. माय तिला बोलले होते सकाळीच गेली का म्हणा. झालं का? याकडे मी चालत बसला होता टेबल. मायच्या त्यात दिलं गेला. हो न जाने कोणची मुलाकात आखरी होगी. बिंदास बोलायचं शिका. कोणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नका, राग ठेवू नका, लोभ ठेवू नका. जीवन एकदाच आहे. का न जाने कोणची मुलाकात आखरी होगी. हे माझं भाषण शेवटचं होऊ शकतं. म्हणजे मी बोलायलो का हे माझं शेवटचं भाषण होऊ शकते. मी माहेर गायला येऊ तुमचंही शेवटचं ऐकणं होऊ शकतं. गुजकून कार्यक्रम होऊ शकतो तुमचा. झालं का? म्हणून गुन्ह्या गोविंदाने जगता आलं पाहिजे. पण हे करत असताना पोरींना विनंती आहे, आयड्या द्यायच्या नादी लागू नका. पोरग डायरेक्ट तुमचा नंबर घेत नाही. आमचं पोरग हुशार आहे. ते पहिल्यांदा पाहतंय तू इंस्टाग्रामवर आहे का. आता इथं बसलेल्या माईंना विनंती आहे, ज्या बी पोरीकडे इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवर तिची स्टोरी आहे, तिनं त्याच्यावर लिहिलंय विथ माय बेस्टी. मग हिच्यासोबतची आणखी एक दलिंदर. हिला हाणायचं आणि दुसऱ्या दिवशी तिला घरी बोलून घ्यायचं.
आणि मग तिला हाणायचं. तिनं लिहिलंय विथ माय सिसो सिसो, किंवा हिनं लिहिलंय विथ माय सिस. तिला सिस्टरची स्पेलिंग येत नाही, तिनं म्हणून शॉर्टकट मध्ये सिस लिहिलंय. हाना तिनं लिहिलंय विथ माय ब्रो ब्रो. हा बर्दरची स्पेलिंग येत नाही ना, म्हणून ब्रो. आणि ब्रो कोण? कॉलेज मधला, ट्युशन मधला. सख्या भावालीच्या झडपडी झाली, सख्या भावाचं स्टेटस नाही, तिचा कॉलेज मधला ब्रो. लग्न झालेल्या बाया 5वी नापास, 2-4 स्पेलिंग शिकल्या, त्याच्यात लिहायल्या विथ माय हॉबी. ताई तुला हजबंडची स्पेलिंग येत नाही, तो हॉबी लिहायली. आम्हाला शाळेत मास्तरांनी शिकवलं हॉबी म्हणजे छंद. आता नवरा तो हा छंद म्हणल्यावर कोवार गेलो ना. आणि हो दलिंदर 12वीला मार्च ऑक्टोबर आणि हे लिहायलाय विथ माय लाईफ लाईन. या नशिबात पाईपलाईन आहे बघा, तू काय त्या लाईफ लाईनच्या नादी लागायला वांदेत काय आपले. पण पोरिओ आवर्जून सगळेलो आपल्याला कॉफी शॉपला बसायचंय आपल्या बापासोबत. आपल्याला कॉफी शॉपला कोल्ड कॉफी मागायची आहे. त्या कोल्ड कॉफीला पुढे 1 कप आहे, अलीकडे 1 कप आहे, पलीकडे आपला बाप बसलेला आहे, अलीकडून आपण बसल्यानंतर आपलं स्टेटस असलं पाहिजे विथ कॉफी बाय मम्मी पप्पा. हे स्टेटस आपल्याला ठेवायचंय. आईला गेल्या फुटण्यासोबत बसायचं नाही है ना. तो इंस्टाग्रामला आपला नंबर पाहणार, त्याच्यातून तो 1 टिंब पाठवणार, तो पोक. आमची ताई रिप्ले देणार नाही, आमची ताई संस्कारी. आमचं पोरगं डेंजर, आमचं पोरगं 2 टिंब पाठवणार, टपाक टोपो सेम. आमची ताई रिप्ले देणार नाही, आमचं पोरगं डेंजर, आमचं पोरगं 3 टिंब पाठवणार, टपाक टुपाक टपाक सेम. हा तरी ताई आमचा रिप्ले देणार नाही. आमचं पोरगं डेंजर, आमचं पोरगं काय करणार 1 टिंब रिकामी जागा, 4 टिंब स्पेस जोडून 3 टिंब टपाक टोपो सेम. 1 टिंब स्पेस 4 टिंब स्पेस 3 टिंब. आता हे ताईला माहिती याचा अर्थ का. ताई मग रिप्लाय देणार. मी बोललेल्या गोष्टी जर कळत नाही ते नाबालिक, याचा शाळेचा संबंधच नाही. आणि ज्याच्या नशिबात हे नाही तो जागतिक हनुमान जयंतीचा अध्यक्ष. मग ताई आमचा रिप्लाय देणार हम HMM. आमचं पोरगं डेंजर, आमचा अर्थच आहे ऍक्सेप्ट. लगेच आमचं पोरगं पिंपळाचं पान पाठवणार गुलाबी रंगाचं. त्याची बी खासियत आहे, ते मोबाईल मध्ये पाठवल्यावर काय होते, खाली जाते वरती येते जुई जा जुई जा. लगेच ताई आमचा नंबर पाठवणार, आमचा भैया नंबर घेणार आणि मग दोघं कॉफी शॉपला. तिच्याकडे 30 रुपये, त्याच्याकडे 50 रुपये, 80 रुपये भांडवल, दोन्हीही त्यांना बाल मजूर. आणि मग तो तिला विचारणार तुला काय हवं, याची भाषा पहिले हिंग म्हणणार, पण पोरगी सोबत असल्यावर इकडे येतोस का आता स्टँडर्ड पेंटिंग. आणि मग हा तिला विचारणार तुला काय हवं, ती म्हणणार मला पिझ्झा हवा, भाकर त्याच्यावर कांदा. घराकडे तू है ना भिंतीकडे तोड करून काला करून खाणारी, तू पिझ्झा पाहिजे. बाबा काला करून खाती ती वगैरे कोपरापर्यंत जाते, तू पिझ्झा पाहिजे. त्याच्यात ताई त्याला विचारते तुला काय हवं, मला का नाही कोल्ड कॉफी हवी. अरे घराकडे गावाकडे तू परातीन काळाचे हात येणारा, कयाल भंगार चाळे करायचे. जे रिअल आहे ते मान्य करायचे शिका. या देशाला घडवायचे ना तर हा देश स्वाभिमानाने मोठा होतो, हा देश ज्ञान कर्तृत्वाने मोठा होतो. इथं बसलेल्या तमाम मायांना विनंती करतो, तुमचं पोरगं म्हणून सांगायलो हा तो विचार मंच आहे का, ते कुठलाही स्टेज असू द्या, या स्टेजवर जर यायचं असेल ना तर 3 गोष्टी लागतात. हे तुमच्या लेकरांना पहिले शिकवा. हे जर गरिबी विहिरीबद्दल डायलॉग घडत असतील ना हा विषयच नाही. 19 एप्रिल 2000 ला आई वारली होती. 2004 ला मी 10वी परीक्षा पास आहे.
त्या 4 वर्षात सावत्राईने मला एकदाही डबा दिला नाही आणि मी सकाळी एकदाही शाळेत डबा घेऊन गेलो नाही. पण शाळेत जेव्हा मी पहिला आलो तेव्हा भाषणात माझ्या बापाला सांगितलं होतं अशा अशा घटना घरी घडल्या होत्या. तो संघर्ष वाटायला आला. 10वीला बाबासाहेब आंबेडकरांचे कॅरेक्टर वाचले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठलाही जयंतीचा कार्यक्रम असेल 5000 कॉल आले जयंतीसाठी, पण क्लासमुळे कार्यक्रम नाकारले. म्हणजे या स्टेजवर येण्यासाठी 3 गोष्टी लागतात मायानो. पहिली गोष्ट लागते या खुर्चीवर यायचंय, या स्टेजवर यायचंय तर आपल्याकडे सत्ता लागते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामसेवक है ना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार, तर ती सत्ता आपल्या नशिबात भेटणार नाही. आपल्या नशिबात सत्ता नाही. आपल्या बापाला लोकांनी पाडलं होतं. आपण किस ठीक की मुली आपल्या बापाला लोकांनी पाडलं होतं. एक ज्ञान युग पुरुषाला पाडलं होतं. आपले काय मान, आपलं काय खरे. म्हणजे या विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात नाही. एखादा आपल्यातलं गोरगरिबाचं म्हणलं मी की मला वाटायले की आता घनसावंगी तालुक्यात विकास करायचा, नगरसेवक व्हावं, बाजूचं दलित जायला खाते काय व्याजा व्हायला, याकडे माहीत 10,000 येते पहिले ती बायको तू ऐकत नाही आहे का नाही. म्हणजे आपल्या जवळचे आपला कार्यक्रम करतात का नाही. म्हणजे या विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते. जर आपल्याकडे सत्ता नसेल तर या विचार मंचावर यायला मालमत्ता लागते. मालमत्ता तीही आपल्याकडे येणार नाही, पण आपल्या नशिबात सोन्याचा हंडा नाही. ती आपल्या नशिबात नाही. म्हणजे आपल्याकडे सत्ता नसेल, मालमत्ता नसेल, तर या विचार मंचावर यायला एक आगळी वेगळी ताकद आपल्या गोरगरिबाच्या पदरात आपल्या बापाने टाकली. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ती ताकद संविधान आहे. म्हणजे बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर तुम्हाला जाता येते. ती तरी आपल्या लेकरांना आपण संपादन करणं काळाची गरज आहे. बुद्धिमत्तेच्या भरोशावर माणसं मोठी का होतात. उदाहरण सांगतोय. आपल्या भारतात वेलबी कमिशन आलं होतं. वेलबी कमिशन कशासाठी आलं तर भारतामध्ये अर्थशास्त्रावर चर्चा करायला. आता भारत काही दिवसाला स्वतंत्र होणार आहे आणि म्हणून अर्थशास्त्रावर चर्चा करायला वेलबी कमिशन आलं. 150-200 लोक स्टेजवर बसले. अशा चटया टाकलेल्या होत्या आणि त्या चटईवर एक युग पुरुष बसलेला आहे. बढियापैकी चर्चा झाली. 6 तास चर्चा झाली. बाबासाहेबांचं योगदान सांगलो. माणूस बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर मोठा कसा होतो. आपल्या लेकराला ते शिकवा. आपण गरिबीत जन्माला भाग्यवान समजा. आपल्या लेकराला लढण्याची ताकद आहे. गरिबीच्या भरोश्यावर नाहीये है ना. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 प्लॉट घेतले होते. प्लॉट क्रमांक 129 आणि प्लॉट क्रमांक 131. प्लॉट क्रमांक 129 वर आपल्या बापाला घर बांधायचं होतं है ना. माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी एक चांगलं घर बांधायचं होतं. त्या घराचं नाव होतं राजगृह. 131 क्रमांकाचा प्लॉट होता. तिथं आपल्या बापाला घर बांधायचं होतं. त्या घराचं नाव होतं चारमिनार. आपल्या बापाने राजगृहाचं बांधकाम चालू केलं. पैशाची चुनचुन वाचली. पैसा कमी पडला. आपल्या बापाने 131 क्रमांकाचं स्वतःला राहण्यासाठी जे घर बांधायचं होतं चारमिनार, तो प्लॉट विकला आणि भव्य दिव्य राजगृह बांधलं. पण त्या राजगृहात आपला बाप राहायला गेला नाही. तर आपल्या बापाने तुम्हाला आम्हाला एका दालनातून मुक्त करण्यासाठी पुस्तकासाठी घर बांधणारा जगातला एकमेव बाप माणूस आहे. त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते राजगृह आहे. आज आपण प्रत्येक जण स्वप्न काय शिकवलेले करायला, डॉक्टर होय, कलेक्टर होय, पैसे कमव. इथला एकही माता पिता आपल्या पोरांमधल्या नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं है ना. जो समाज शोषित आहे, पीडित आहे, त्यांचं कल्याण कर. त्या ज्या गरजा त्यांच्या पूर्ण होत नाही त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं लेकरू आपल्या घरात जन्माला द्यायचं असेल तर पहिल्यांदा रामजी सरकारसारख्या घरामध्ये बाप जन्माला येणं गरजेचं आहे. माता भीमाईसारखी माय असणं गरजेची आहे. पण आजकालची माय काय शिकवली, बाळा एसटीत पुढं बसू नको, पुढून धक्का लागल्यावर मरशील. एसटीत मागं बसू नको, मागून कार्यक्रम झाल्यावर मरशील. एसटीत मधात बस. कसे घडतील बाबासाहेब. बाबासाहेब बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर मोठे का झाले. अरे वेलबी कमिशन आपल्या देशामध्ये आलं आणि वेलबी कमिशन आपल्या देशात आल्यावर चर्चा चालू होती देशातल्या नियोजन मंडळावर. 6 तासाची चर्चा झाली आणि 6 तासाची चर्चा झाल्यावर मिस्टर वेलबीनं सांगितलं की तुमच्या देशातल्या इकॉनॉमिक्सवर आम्ही चर्चा केली. तुमच्या देशातल्या तज्ञ लोकांचं मत मी ऐकले. लवकरच तुमच्या देशातल्या घटनेचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तेवढ्या वेलबीनं विचारलं कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही अडचणी असतील
तर मला विचारा. तेव्हा चटईवर आपल्यापैकी आपल्यातला एक माणूस हात वरती करून उभा राहिला. मिस्टर वेल्बी, आय आस्क वन क्वेश्चन. मिस्टर वेल्बीनं बाजूच्या विचारलं, हु इज धिस? आपल्या भारतातल्यानं त्या वेल्बीच्या कानात सांगितलं, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वेल्बीनं सांगितलं, मी विचारले काही प्रश्न असतील तर विचारा. तेव्हा ते म्हणाले, मला एक प्रश्न विचारू का? आपल्या भारतातल्यानं वेल्बीच्या कानात सांगितलं, भाऊ तू फक्त इंग्लंडहून आलाय. DSc, MSc, LLD जगातली अशी कुठलीच पदवी राहिली नाही. त्या माणसाकडे 15 जागी शिक्षण झालेलं आहे, अनेक खालापेष्टा सहन केलेले आहेत, अनेक डिग्री आहेत. त्याने प्रश्न विचारल्यावर कार्यक्रम बिघडेल आपला. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करा. मिस्टर वेल्बीनं बाबासाहेबांकडे कानाडोळा केला आणि आपल्या भारतातल्या महिलाकडे पाहिलं. महिलांना विचारलं, एनी प्रॉब्लेम? आपल्या महिलाचे प्रॉब्लेम काय? सून चपात्यात जाड करायची, सासू सुनाचा जमाना. शुक्रवारी तिच्या अंगात आले, जसं डबडं वाजत तसं झुलायली, टटा टटा. हो आपल्या समस्या पाहायच्या. आणि पुन्हा महत्वाची गोष्ट मिस्टर वेल्बीने विचारली, एनी प्रॉब्लेम? तेव्हा पुन्हाही त्या ठिकाणी हात वरती आला. मिस्टर वेल्बी, आय आस्क वन क्वेश्चन. तेव्हा वेल्बीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहून म्हटलं, मिस्टर भीमराव, तुमच्या देशातले 120 तज्ञ लोकांचं मत मी ऐकलंय, मला तुमचं मत ऐकण्याची गरज नाही. आपल्या बापाला राग आला. पुन्हाही वेल्बीनं सांगितलं, 6 तासाची चर्चा समाप्त करतो, झालेला कार्यक्रम समाप्त करतो, थांबतो. पुन्हा बाबासाहेबांनी मिस्टर वेल्बीला विचारलं, मिस्टर वेल्बी, आय आस्क वन क्वेश्चन. मिस्टर वेल्बी पुन्हा भाषणात म्हणाले की मिस्टर भीमराव, तुमच्या देशातल्या विचार मंचावरल्या 120 तज्ञ लोकांचं मत मी ऐकलंय, मला तुमचं मत ऐकण्याची गरज नाही. तेव्हा त्या लोकांमध्ये बसलेला आपला बाप भीम गर्जना करतो, मिस्टर वेल्बी, तू आणि त्या विचार मंचावरले टगे ज्या पुस्तकातून विचार व्यक्त करायले, त्या पुस्तकाचा लेखक मी आहे. त्या पुस्तकाचं नाव द प्रॉब्लेम ऑफ रुबी आहे. माणसं विचारानं मोठे होतात, ते आपल्याला करावं लागल. मी आवर्जून सांगतो, भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही. त्यासाठी आपली दृष्टी चांगली असल्याशिवाय देशाची सृष्टी बदलता येत नाही. जर तसं झालं असतं, मला लोक म्हणतात व्याख्याते, मी व्याख्याता नाही, मी वक्ता नाही. मोह काम मास्तर आहे, मोह काम शिकवण आहे. ते बळजबरी लोकांना माया बोकांडीवर दिलेली जबाबदारी, ते आपला कार्यक्रमच नाही, हे बळजबरी. मी 99% कार्यक्रम कॅन्सल केले. आमच्या पोरानं ही तारीख घेतली. इथं बसलेल्या महिलांना का सांगलो मी की भाषणानं परिवर्तन होत नाही, आणि जर होत असेल तर मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. जगातले सर्वाधिक देव कुठे जास्त? जगात सर्वाधिक देव कुठे जास्त आहेत? भारतात. जोरात उत्तर सांगा मला. भारतात. जोरात आवाज आला पाहिजे. भारतात. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. आता तर कुंकू गेले, टिकली आली. धनी तर कुठेही चिटकायला, आरशावर ठेवला, टाकीवर ठेवला, धनी है ना. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात. हा, एक मिनिट, फक्त माणसाच्या टाळ्या ऐकवायला पाहिजे मला. धम्म परिषदेसाठी फक्त माणसाने जोरदार टाळ्या होत्या, फक्त माणसाचा. माणसाचा आवाज, मायच्यान जोरात टाळ्या वाजवायच्या. मायच्यान म्हणलं, टाळ्या बाबासाहेबांसाठी, टाळ्या बाबासाहेबांसाठी, टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, टाळ्या शंभू महाराजांसाठी, टाळ्या शहीद आलम भगतसिंगांसाठी, टाळ्या मायबापाच्या कल्याणासाठी, टाळ्या बौद्ध धर्मासाठी, टाळ्या गौतम बुद्धांच्या विचारासाठी. आता फक्त मायाच्या टाळ्या पडतो. माया हो नंबर 1. मला एकदा धम्म परिषदेसाठी जोरदार टाळ्या. काही माणसं विचारून गेले, बाया तुम्ही टाळ्या वाजवू नका, कार्यक्रम घ्यायचा आहे. बाया हो एकदा टाळ्या भंतेजीसाठी, एकदा टाळ्या तुमच्या सुनेसाठी. आवाज कमी व्हायला. एकदा टाळ्या तुमच्या सुनेसाठी, सुना हो. टाळ्या एकदा सासूसाठी, एकदा टाळ्या तुमच्या मायबापासाठी. सुनेसाठी गाऊन कमी आवाज होतो.
काय सुधारायचं? हा एकदा टाळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी. आता आपल्या टाळ्या एकदा टाळ्या बौद्ध धम्म परिषदेसाठी. आवाज पाहिजे आपला आवाज. आता आपल्या टाळ्या दाखवायचा. तू सांगता आहे गावात जोरात कोणाचा माणसाचा आहे पलीकडे बघतो काय बोलायचं. बाया आवाज कोणा जोरात होता. टाळ्या जरी तुमच्या इथं जोरात आल्या तर घरी आवाज त्याचा जोरात असतो. तुम्हाला माहिती आहे घरी चायनाला निवड बदल होती चॅनल बदल करतो अख्खा कार्यक्रम त्याचाच आहे का नाही. हा मी काय म्हणलो जगातले सर्वाधिक देव कुठं जोरात सांगा मला. भारतात. सर्वात जोरात सांगा. भारतात. जोरात. भारतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आता जगातले सर्वाधिक देव जास्त कुठं. भारतात. धर्म कुठं. जाती कुठं. भारतात. संत कुठं. भारतात. महात्मे कुठं. भारतात. साधू कुठं. भारतात. क्रांतिकारक कुठं. भारतात. समाज सुधारक कुठं. भारतात. वक्ते कुठं. भारतात. व्याख्याते कुठं. भारतात. गायक कुठं. प्रबोधनकार कुठं. कीर्तनकार कुठं. दलिंदर कुठं. सुधारलेच नाही. जगातले सर्वाधिक देव आपल्या इथं. धर्म आपल्या इथं. जाती आपल्या इथं. पंथ आपल्या इथं. प्रबोधनकार आपल्या इथं. समाज सुधारक आपल्या इथं. क्रांतिकारक आपल्या इथं. दलिंदर आपल्या इथं. भिकार चोर गरिबाचा पैसा लुटणारे आपल्या इथं. डांबर रोड गायब करणारे आपल्या इथं. रोड खाणारे आपल्या इथं. सणाचं छत गायब करणारे. शाळेची घंटी चोरणारे भिकार चोर. शाळेची हल्लेली फरची आपल्या इथे येऊन टाकणारे. शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर येऊन टाकणारे. काय दलिंदर परिवर्तन झालं. काय सुधारलं. अरे जगातला एकमेव देश आहे पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर दरम्यान बांधून ठेवा लागतो. झालं परिवर्तन. एकमेव देश आहे जगातला आहे ना. साखर दरम्यान ग्लास बांधून नाही एडिंग करून ठेवा लागतो. पक्की एडिंग करून. ग्लास चोरा कोण अमेरिकेचा माणूस येतो. जपानचा हा इंग्लंडचा कोण नेते ग्लास चोरून. अरे बँकेमध्ये 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवा लागते. काय धतुरा परिवर्तन झालं रे. हा रोड झाल्यावर या दलिंदराला कळतंय पाईपलाईन टाकायची राहिली. काय धतुरा परिवर्तन झालं. अरे त्या ट्रेन मध्ये टंबरेल बांधून ठेवायची आहे देशावर. टंबरेल त्याच्यात हे लोकांचे नाव लिहायले. लोकांवर डायला म्हणाले. यांना परिवर्तन होईल का. आणि म्हणून देशाला सुधारायचं असेल तर या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा शब्द वापरला. माझा